नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मोसंबी आणि संत्रा मृग बहार व्यवस्थापनावरती पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। याच्या पाठीमागचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात तर त्या येऊ नये आणि त्याचमध्ये शेतकऱ्यांना कोणत्या टप्प्यावरती कोणतं काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि त्याच्यासाठीच आपण वारंवार व्हिडिओ शेतकऱ्यासमोर आणत असतो। मित्रांनो, चला अधिक वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि या ठिकाणी संत्रा मृग बहार व्यवस्थापन, कारण संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात मृग बहार घेतला जातो। तो वरुड असो, मोर्शी असो, नागपूर असो किंवा त्याचबरोबर अहिल्यानगरचा भरपूर एरिया आहे, तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात मृग बहार हा घेतला जातो आणि त्याच्यासाठीच मृग बहाराचं व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो। चला तर मित्रांनो, मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कृषी गाथा मध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर याला अनुसरून आपण 2-4 मुद्दे घेतलेले, तर ते आहे पाणी, जमीन आणि ताण। त्याचबरोबर ताण किती आणि किती टक्के आवश्यक आपल्याला या ठिकाणी आहे, पानगळ किती टक्के असावी आणि जास्त ताण बसला तर या ठिकाणी काय करायचं, तर याच्यावरतीच आपण ह्या 4 मुद्द्यावरती आज बोलणार आहोत। आणि त्याच्यामध्येच आपल्याला कोणत्या चुकी आढळतात किंवा आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी त्याच्यावरतीच आज आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, पाणी, जमीन आणि ताण हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण काही शेतकऱ्यांनी आपली जमीन कशी आहे त्या अनुसरून ताण सोडलेला आहे। भरपूर शेतकऱ्यांनी या ठिकाणी जवळजवळ 15 तारखेला शेवटचं पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आता आपली बाग ही ताणावर घेतलेली आहे। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये तुमची जमिनीचा प्रकार कसा आहे, हलकी आहे की मध्यम आहे की भारी आहे, याला अनुसरूनच आपली झाडं जी आहेत तर ती ताणावर सोडणं गरजेचं असतं। याच्या पाठीमागचं दुसरं एक कारण आहे की तुमची जर झाडं, जमीन जर तुमची हलकी असेल आणि तुम्ही जर बागेला लवकरच ताणावरती सोडलं तर तुमची झाडं ही काडीवर सुद्धा जाऊ शकतात। काडीवर म्हणजे किती काडीवर जाऊ शकतात, तर त्या बागेवरती येणारे फुलं सुद्धा पूर्ण ड्रॉपिंग होऊ शकते। मग त्याला अनुसरून आपल्याला बाग ही ताणावर धरायची असते। मध्यम जमिनीचा विषय असा असतो की ज्यावेळेस आपण बाग ताणावर सोडली, शेवटचं पाणी दिलं आणि त्याच्यानंतर बाग ही शेवटला जर ताणावर आली, जास्त ताणावर आली, पानगळ जास्त व्हायला लागली, तर मग तिथं आपल्याला काही कंडिशन फॉलो करावं लागतात। जसं की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये मग झाडं कशी जागवायची, झाडं मेली पण नाही पाहिजे आणि बहार पण चांगला फुटला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असतं। आणि हो, तुमची जर भारी जमीन असेल आणि तुम्ही जर अजून पण बागेला पाणी देत असाल तर तिथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं की बागेचं पाणी तोडणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये झाडं ट्रेसमध्ये गेली नाही तर मग त्याच्यावरती फवारण्या कोणत्या काढायच्या, तर हे सुद्धा महत्वाचं असतं। म्हणून या ठिकाणी हलक्या जमिनीमध्ये हलकी, मध्यम भारी आणि त्याचबरोबर भारी जमीन असे 3 टप्पे या ठिकाणी आपल्या जमिनीचे पडतात। आता तर ह्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला काय करावं लागतं की झाडाचा ताण हा महत्वाचा असतो। आता 15 तारखेला ज्या शेतकऱ्यांनी बाग ताणावर सोडली, समजा 15 तारखेला मध्यम आणि भारी जमिनीवाले शेतकरी हे बाग ताणावर सोडू शकतात, कारण या ठिकाणी टेम्परेचर भरपूर आहे, 41, 42, 43, जवळजवळ अमरावती साईड, अकोला असेल किंवा अमरावती असेल तर या ठिकाणी 46+ म्हणजे 46.6-7 पर्यंत सुद्धा टेम्परेचर वाढलेला आहे। मग या ठिकाणी जर एवढं टेम्परेचर असताना बाग आपली ताणावर असेल आणि त्याच्यामध्ये सलगचा ताण जर असेल तर या ठिकाणी काय होऊ शकतं की आपल्या झाडामध्ये काडीचं प्रमाण आहे तर ते अत्याधिक वाढू शकतं। कधी वाढू शकतं, तर आपण ज्यावेळेस बाग ताणावर सोडली त्याच्यानंतर काय झालंय की आपण जून पर्यंत म्हणजे 7 जून पर्यंत या ठिकाणी पाऊस नाही आला आणि आपल्याला काय करावं लागलं की तिथपर्यंत झाडाला पाणी द्यायची गरज नाही असं आपण गृहीत धरून चाललो। त्याच्यानंतर काय झालं की झाड वाजूपेक्षा जास्त ट्रेसमध्ये आली, त्याच्यानंतर जवळजवळ 50%, 60% किंवा या ठिकाणी 70% पर्यंत आपली जर बागेची पानगळ जर झाली तर निश्चितच या ठिकाणी काय होतं की झाडाच्या काडीमधला रेशो बिघडून जातो। रेशो बिघडणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते ठराविक कालावधीमध्ये ठराविक प्रमाणात आटलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये साखर तयार होऊन ज्यावेळेस त्याला पाणी बसल तर त्यावेळेस त्याने फ्लावरिंग घेऊन आली पाहिजे। याच्यासाठी त्या रेशोमध्ये काम करणं गरजेचं असतं, म्हणजेच की त्याच्यातून फ्लावरिंग बाहेर आली पाहिजे। याच्यासाठी किती टक्के पानगळ आवश्यक आहे आणि जर त्याच्या पलीकडे पानगळ झाली म्हणजे त्या काडीमधलं पूर्ण पाणी 100% आटून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम काय होतो, तर ती काडी पाठीमागं वाळायला सुरुवात होते आणि जेव्हा पाणी बसतं तरी सुद्धा ती काडी पूर्ण सुकट झाल्याने या ठिकाणी 100% पूर्ण काडीतलं पाणी आटून जातं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या झाडावरती काडी भरपूर प्रमाणात दिसते। पाल्याची संख्याच या ठिकाणी नसल्यामुळं पुन्हा एकदा काय होतंय की झाडावरती जी अन्नद्रव्य पचवण्याची क्रिया असते, चयापचयाची क्रिया असते, अन्नद्रव्य तयार होण्याची क्रिया असते ती मंदावल्या जाते आणि आपल्या झाडावरती येणारी जी फळं आहेत तर ती पूर्णपणे ड्रॉप होऊन जातात। मित्रांनो, दुसरा विषय आहे मग ताण किती टक्के आवश्यक आहे आपल्याला। मग ताणावर आपण जो ताण सोडतो किंवा ताणावरती झाडं सोडतो तर त्याच्यानंतर आपली जमीन जर या ठिकाणी हलकी असेल तर आपल्याला काय करायचंय की
किमान 25 एप्रिल नंतर आपल्याला बाग तानावर देणं गरजेचं आहे. म्हणजे 25 एप्रिलला काय केलं आपण, या ठिकाणी शेवटचं पाणी दिलं 25 एप्रिल, आणि त्याच्यानंतर आता सध्या मे महिना चालू आहे, मग 25 एप्रिलला व्यवस्थित पाणी देऊन घ्या. त्याच्यानंतर झाडं आपली ट्रेसमध्ये किती दिवसामध्ये जाणार आहे, जवळजवळ या ठिकाणी 30 दिवस धरू शकतो किंवा 25 दिवस धरू शकतो. असं 25 ते 30 दिवसामध्ये आपली बाग काय होणार आहे, तानावरती जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पाऊस जर नाही आला तर मग पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. ही मध्यम जमीन आहे किंवा भारी जमीन आहे, तर या जमिनीमध्ये थोड्यात जास्त दिवस पाणी नाही दिलं तरी सुद्धा त्या मातीमध्ये मॉइश्चर असतं किंवा झाड त्या जमिनीमध्ये तग धरू शकतं, आणि म्हणून यांना थोडासा जास्त ताण जरी बसला तरी सुद्धा चालतं. झाडांना आपण पाणी थोडंसं लेट दिलं तरी पण चालू शकतं, परंतु हलक्या जमिनीमध्ये तसं होत नाही. ज्यावेळेस हलकी जमीन आहे आणि झाड तानावर येतं, खाली पाणी नसतं, आणि ज्यावेळेस जमीन गरम होते त्याच्यानंतरची झाडामधली जी क्रिया आहे ती पूर्णपणे बिघडून जाते आणि झाडं शॉक मध्ये जाण्याची शक्यता असते, आणि झाडं आपली जाऊ सुद्धा शकतात, काडीवर तर येऊ शकतात, पण ऑन दी स्पॉट झाडं उठू सुद्धा शकतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की त्या जमिनीमध्ये ताणाचं तारतम्य धरणं एकदम व्यवस्थित गरजेचं आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर या ठिकाणी पानगळ किती टक्के आवश्यक आहे आपल्याला, तर पानगळ जास्तीत जास्त 40% पर्यंत. या ठिकाणी 40% जरी पानगळ झाली ना तरी भरपूर झाली. या ठिकाणी 40% फक्त पानगळ झाली, बाकी झाडामध्ये फक्त आगरीचं प्रमाण नसायला पाहिजे. झाड हिरवं दिसलं तरी पण त्याच्यातून चांगल्या क्वालिटीचे फुलं किंवा चांगल्या क्वालिटीचे फळं आपल्याला भेटत असतात. भरपूर प्रमाणात बहार फुटत असतो. बहार कमी फुटताना जरी दिसला तर प्रत्येक फुलाचं फळामध्ये रूपांतर हे 100% होत असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की या ठिकाणी फक्त 40% पानगळ आवश्यक आहे. कधी कधी काय होतं की काही कन्सल्टंट असं पण सांगतात की झाडाचा पूर्ण खराटा होऊन द्या आणि मग त्याच्यामधून भरपूर प्रमाणात माल निघल. मित्रांनो, तसं नसतं. झाडावरती पानाची संख्या, झाडामधला रेशो हा खूप महत्वाचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की पानगळ फक्त 40% जरी झाली तर भरपूर झाली, आणि त्याच्यामध्ये जे झाडाची क्रिया असते किंवा झाडाचं पाणी जे आटत असतं शरीरामधलं, तर मित्रांनो त्याच्यानंतर झाड जास्त काडीवर येतं नाही. आपल्याला संत्र्यामध्ये ती समस्या प्रामुख्याने पाहायला भेटते की आपल्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात काड्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. मग नेमकं ह्या काड्या दिसण्याच्या पाठीमागचं कारण काय, तर त्याच्यामध्ये कधी कधी डिंक्याचा प्रादुर्भाव नसतो, परंतु आपण दिलेला वाजूपेक्षा जास्तचा ट्रेस, हा जमिनीचा न आलेला अंदाज, आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणीतरी केलेलं चुकीचं मार्गदर्शन हे सुद्धा याला कारणीभूत ठरू शकतं. म्हणून आपण काय करायचंय की झाड थोडस फक्त पुंगळ्या पानाचे झाले पाहिजे, ना की पूर्ण झाडाचा पाला 100% गळून पाडला पाहिजे. इथंच तर खरी चुकी होते आणि त्याच्यानंतर आपली बाग ही काडीवर येते, किंवा त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी फळं आपल्या बागेवरती का दिसत नाहीत, तर या ठिकाणी काय होतंय की झाडाचा पूर्ण पाला गळून जातो. त्याच्यानंतर राहिलेली जी फुलं आहेत किंवा झाड पूर्ण क्षमतेनं जरी या ठिकाणी 100% जरी फ्लावरिंग बागेमधून निघाले, या ठिकाणी फुलं आपल्याला तर भरपूर प्रमाणात दिसली, भरपूर प्रमाणात त्याच्यावरती फुलं लागलेली आहेत, आपल्याला असं वाटतं की बाग भरपूर प्रमाणात फुटली, परंतु ती टिकत का नाही, तर झाडामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या क्रिया, आणि त्याच्यासाठी झाड हे स्टेबल असणं गरजेचं आहे. मग पानगळी एवढी 40% असणं गरजेचं आहे झाडामध्ये, ना की आपल्याला 100% फुलं पाहिजे. आपल्याला फक्त 30 ते 40% जरी फुलं आली, परंतु झाड चांगल्या कंडिशन मधून असताना जर आली तर त्याचं 100% या ठिकाणी फळामध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला पाहिजे तेवढा माल हा भेटत असतो. मित्रांनो, जर जास्त ताण बसला तर मग काय करायचं, हा विषय पण महत्वाचा आहे. आता आपण काय केलं, आपल्याकडून चूक झाली. आपण सगळ्यात महत्वाचं आहे की 15 तारखेला बाग तानावर सोडली, काही ना मार्च मध्येच बाग तानावर सोडली, मग आता बाग लागली तानावरती यायला. मग आता काय करायचं नेमकं, हे शेतकऱ्याला सुधरत नाही. कारण विषय काय होतो की आपल्याला असं वाटतं की मागच्या वर्षी जसा पाऊस झाला तसा पावसाचा अंदाज यंदा सुद्धा सांगितलेला आहे की पाऊस हा लवकर येऊ शकतो. पाऊस लवकर म्हणजे किती लवकर येऊ शकतो, तर 15 मेच्या नंतर पाऊस येऊ शकतो, परंतु सर्व भागामध्ये नाही, काही भागामध्ये, ठराविक भागामध्ये पाऊस पडू शकतो. परंतु त्याच्यामध्ये मग आपल्याला काम कसं करणं गरजेचं आहे, किंवा या ठिकाणी जर आपली बाग जर तानावर नाही आली तर मग काय करायचं, यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं की अगोदरच आपली बाग तानावर सोडली. परंतु झालं असं की 15 मे नंतर या ठिकाणी जर 15 मे त्याच्यानंतर जर आपली बाग तानावर आली, 15 मे नंतर आपली 100% आपल्याला असं वाटायला लागलं की आता झाडाकडे पाऊसही वाटत नाही, वरतून टेम्परेचर भरपूर आहे, आता पाणी न द्यावं, पाणी दिलं तर झाड आगरी काढतं काय, त्याच्यानंतर आगरी काढल्याच्या नंतर फ्लावरिंग येऊन ती गळते काय, ह्या सर्व समस्या या ठिकाणी निर्माण होतात. मग एवढी उष्णता असताना आपल्या बागेला जर आपण पाणी दिलं 15 मे नंतर तर 100% ते प्रकार होणारच आहेत. कारण जी हीट असते वातावरणामध्ये त्याच्यामध्ये निघालेली फ्लावरिंग ही 100% टिकण्याची गॅरंटी नाही.
कारण या ठिकाणी भरपूर प्रमाणात हीट असल्यामुळे त्या ठिकाणी आलेली फ्लावरिंग जी आहे तर ती 100% ड्रॉपिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आपल्याला काय करायची, हळूहळू बाग ही जून महिन्यापर्यंत न्यायची. मग ही जास्त ताणावर गेलेली बाग ही आगरी मारू नये म्हणून पाणी किती प्रमाणात द्यावं लागेल, तर फक्त अर्धा तास, 15 मिनिटं, जसं जमिनीचा प्रकार असेल तसं 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं ते 30 मिनिटं या प्रमाणात आपल्याला बागेला पाणी देणं गरजेचं आहे. कारण फक्त झाड हे जिवंत राहायला पाहिजे. झाड काय झालं पाहिजे, फक्त जिवंत राहणं गरजेचं आहे. झाड जिवंत राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर झाडामधून आगरी निघण्याचे सुद्धा चान्सेस नाही झाले पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी डोळा फुगवून जे असते, आपण म्हणतो ना की या ठिकाणी माल धारणा करणारी जी काडी आहे किंवा फांदी आहे, तर या ठिकाणी तिचा जर डोळा फुगला, त्याच्यानंतर त्याच्यातून बारीक कुण्या जर बाहेर आल्या आणि आपलं तेवढं पाणी जर आपल्याकडून गेलं, म्हणजे 1.5 तास, 2 तास, 3 तास असं जर पाणी आपण दिलं की झाड जिवंत राहायला पाहिजे, व आपल्याला यासाठी आता थोडं पाणी देणं गरजेचं आहे. मग थोडं किती द्यायचं, तर मग 2 तास सोडा, 2.5 तास सोडा, असं जर केलं आणि त्याच्यातून डोळा फुगणारे, तिथून फ्लावरिंग येणारे आणि त्याचमध्ये तिथून जर छोट्या कुण्या बाहेर येताना दिसल्या किंवा त्याला आपण झाड गा भरलं असं सुद्धा कधी कधी म्हणतो, की कच्च्या अवस्थेमध्येच आपण काय केलं की झाडाला पाणी दिलं, त्याच्यानंतर आपण पाणी परत तोडलं, त्याच्यानंतर पूर्ण क्रिया बिघडल्या आणि त्याच्यानंतर झाडामधून डोळा फुगला आणि तिथून परत फ्लावरिंगची अपेक्षा आपण करू शकत नाही. तो बिघडून टाकलेला असतो आणि त्याच्यानंतर आपली जी खरी क्रिया असते तर ती पूर्ण पोटभर पाणी दिल्यानंतरच परफेक्ट पद्धतीनं झाडाला एक तर पाण्याची कमतरता पडलेली असते, झाडाला जेवढं पाणी आवश्यक असतं त्याच्यानंतर ते तेवढं पूर्ण पाणी घेऊन या ठिकाणी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी फ्लावरिंग काढत असतं आणि आगरी सुद्धा तेवढीच काढत असतं, म्हणजेच त्याच्यातून फ्लावरिंग येणारी सुद्धा चांगली येत असते. मग फक्त झाड जागवायचं, तर मग काय करायचंय, तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, 20 मिनिटे किंवा त्याचबरोबर 30 मिनिटे या ठिकाणी पाणी आपण बागेमध्ये देऊ शकतो. जास्तीत जास्त 30-35 मिनिटं पाणी आपण बागेला देऊ शकतो आणि त्या हिशोबाने झाड फक्त जिवंत ठेवू शकतो. म्हणजे शेवटची कंडिशन आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागा ह्या पूर्णपणे पिवळ्या पडलेल्या आहेत किंवा काडीवर गेलेल्या आहेत, डिंक्याग्रस्त आहेत आणि त्याच्यानंतर ते जर 100% या ठिकाणी मूर्ग बहाराची अपेक्षा करत असतील, कारण विषय काय होतो की आपण ज्यावेळेस मूर्ग बहाराची अपेक्षा करतो आणि झाडं आपली खराब आहेत, रिस्पॉन्स देणार नाही, त्याच्यानंतर आपण मग जी पण फ्लावरिंग लागते ती ड्रॉपिंग होऊन जाते. झाड फ्लावरिंग काढण्याचा प्रयत्न करतं, परंतु त्याचं पोटच खराब असल्यामुळे, या ठिकाणी त्याची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे फ्लावरिंग थोड्याफार प्रमाणात जरी आली तर त्याच्या पैकी या ठिकाणी काही मोजक्या फुलांचं फळामध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स भेटत नाही. त्यासाठी झाडं आधी चांगली करा. झाडं चांगले झाल्यानंतर कमी फुलं जरी आले तर त्यात 100% फळामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे बॅलन्स आणि झाडाची ग्रोथ चांगली करणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, या पद्धतीने काम करा. मग आपल्याला या पूर्ण बागेला आपल्या खत देणं गरजेचं आहे का, हा पण विषय महत्वाचा आहे. तर खत 100% देणं गरजेचं आहे. शेणखत देताना तुम्ही त्याला नाली पद्धतीने खत द्या, जेणेकरून आपल्या बागेच्या बाहेर हे खत वाहून गेलं नाही पाहिजे, याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रासायनिकचा सुद्धा डोस व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फवारण्या सुद्धा स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं आहे. याच्यावरती आपण बनवून या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेणखत, रासायनिक खत किती द्यायचं, त्याचबरोबर तुम्हाला फवारण्या कोणत्या काढायच्या, हे पुन्हा एकदा मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि हो, आपलं नियोजन चालू आहे. शेड्यूल जर तुम्हाला घ्यायचं असेल, आपले व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच कॉल करा. माझा नंबर आहे 99225632. या क्रमांकावरती तुम्ही कॉल करून संपर्क साधू शकता.